धुळे लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। महायुतीकडून सुभाष भामरे तर महाविकास आघाडीकडून शोभा बच्चाव अशी लढत रंगणार आहे। जनतेचा कौल नेमकी कुणाकडे पाहूयात। नमस्कार, लोकशाही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत धुळ्यामध्ये। नेमकं धुळ्यात हवा कुणाची आहे? भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर सुभाष भामरे जे काही खासदार आहे त्यांनी उमेदवारी केलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर शोभा बच्चाव यांनी उमेदवारी केलेली। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये हवा कुणाची आहे, धुळेकरांना नेमकं काय वाटतं, कसा खासदार असला पाहिजे, त्यांच्याकडनं आपण जाणणार आहे। काका नमस्कार, आपलं नाव काय? मनोहर भिकानराव पाटील। आता सध्या निवडणुकीचं पडघम वाजलेत, अनेक जे उमेदवार आहेत ते आपापला प्रचार करताय, स्टार प्रचारक देखील धुळ्यामध्ये येत आहेत। काय वाटतं की कसा उमेदवार असला पाहिजे, कसा खासदार असला पाहिजे धुळेकरांचा? आतापर्यंत डॉक्टर भामरे साहेबांनी जे कामकाज केलेलं आहे ते अत्यंत उत्तम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा भाजप सरकारने उमेदवारी दिलेली आहे। यापुढेही त्यांनी चांगलं काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। काका काय वाटतं, हवा कुणाची आहे? हवा आहे तसं डॉक्टर भामरेंचीच सध्या। काय वाटतं धुळ्यात एकंदरीत काय चित्र आहे, कसं वातावरण आहे? बागलाण परिसर असेल, धुळे असेल, काय वाटतं? धुळ्यात तर भाजपच आहे पूर्णपणे। त्यांच्याकडनं अपेक्षा एकच आहे, इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचं काम पूर्ण करावं या 5 वर्षात। आपल्यासोबत अजून काय नागरिक का काय वाटतं की कोणाची हवा आहे धुळ्यामध्ये? धुळ्यामध्ये संजय शर्माची हवा आहे। खासदार म्हणून तुम्हाला कोण हवंय? संजय शर्मा। काय कारण आहे त्याच्या? तो गौरक्षक आहे ना, गायांची रक्षा करतो, हिंदुत्वाची रक्षा करतो, तर ते जे जास्त हवा आहे धुळ्यात। तो सुभाष भामरे का डॉक्टर शोभा बच्चाव? हो, हवा तर आता बघा, हो मोदीने हा भाषण केल्यामुळं मुसलमानांना मत देंगे तो मंगलसूत्र हर जाएगा, याच्यासाठी सर्व मुसलमान एकजुटीने पंजाला मतदान करणार आहे। मग त्याच्यामुळं कोण निवडून येईल याची गॅरंटी नाही। आता उमेदवार तर फार चांगला होता आपला कोणता डॉक्टर भामरे बीजेपीचा, परंतु या अशा गोष्टी असल्यामुळे विकास नाही केला, लोकांशी कॉन्टॅक्ट नाही, त्यामुळे लोक आता आणि त्यामुळे मुस्लिम मतं एक साईडला चालतील असं मला वाटायला लागलं आता। त्यामुळे शोभा बच्चाव कधी येत बी नाही, फिरत नाही, परंतु लोक मतदान तिकट का म्हणजे बदल करतील थोडा, तुम्हाला असं वाटतं? लोकांना बदल अपेक्षित आहे? हो, लोकांना आता बदल अपेक्षित आहे। काका काय वाटतं, धुळ्यात तुम्ही असतात, तुमची अनेक वर्ष धुळ्यात गेलेली आहेत, अनेक राजकीय लोकांना बघितलंय, विकास बघितलाय, विकास झालाय? विकास करणारा खासदार पाहिजे, विकास झालेला नाही, अपूर्ण प्रकल्प जसे तसे पडलेले, कुठलाही विकास झालेला नाही अजूनपर्यंत, अपूर्ण आहे सर्व, बस एवढंच। काय वाटतं, बदल झाला पाहिजे खासदार? 100% बदल झाला पाहिजे, चेक बसायला पाहिजे, प्रत्येकाला चेक बसायलाच पाहिजे। काका धुळ्यात हवा कुणाची आहे? सध्या हवा तर काँग्रेसचीच चाललेली आहे। शोभा बच्चाव ह्या स्वतः गल्लोगल्ली आणि दारोदारी जाऊन प्रचार करतात त्यांचा स्वतः, तर ते कारण 10 वर्ष सुभाष भामरेंनी खासदारकी केली पण त्यांनी काहीच सुधारणा धुळ्यामध्ये केलेली नाही, तर काँग्रेसची हवा आहे महाराष्ट्रामध्ये, एवढं इच्छा आहे माझी सांगणं। धुळे लोकसभामध्ये कसं चित्र असं? तसं पाहिलं तर आता प्रत्येक ठिकाणी हा चेंज हवा असतो आणि त्या साधारणतः त्या अनुषंगाने हा चेंज बहुतेक होईल आणि विकासाच्या नावाखाली जो तळागाळातल्या माणसापर्यंत विकास झाला पाहिजे तो झालेला नाही आहे आणि फक्त झालेला असेल तर मूठभर श्रीमंत लोकांचा फक्त विकास झालेला दिसतो, तळागाळातल्या लोकांपर्यंत हा विकास पोचलेला नाही। त्यामुळे हे सरकार बदलून नवीन सरकार येणं फार आवश्यक आहे। क्या लगता है कौन खासदार होना चाहिए? सुभाष भामरे। किसकी हवा है धुले में? सुभाष भामरे की। क्या कारण है उसका? धर्म के लिए लड़ रहे, इसलिए मोदी धर्म के लिए लड़ रहा, अच्छी बात है, इसलिए सुभाष भामरे आना चाहिए। अगर डेवलपमेंट भी सब काम छोड़ के पहले वही काम करेंगे, मतदान करेंगे और सुभाष भामरे को ही देंगे। सध्या धुळ्यामध्ये डॉक्टर खासदार सुभाष भामरेंची हवा आहे असं म्हटलं जाते, पण एका बाजूला पाहायला गेलं तर बदल झाला पाहिजे असंही म्हटलं जाते। डॉक्टर शोभा बच्चाव ज्या काही महाविकास आघाडीकडनं उमेदवार आहेत, या उमेदवारांना संधी दिली गेली पाहिजे असं देखील काही नागरिकांचं मत आहे। आता या 4 जूनला जो काही निकाल लागणार आहे, या धुळेकरांनी, धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी, मतदातांनी कोणाला कौल दिलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। चित्र काय जे ते 4 तारखेला स्पष्ट होणार आहे, 4 जूनला स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलचा विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।